काम माहिती आहे सोलापूरला? बीजेपीनं काय घंटा केले, घंटा काम केले बीजेपीने. बर हा काय काम केले तुम्ही सांगता असता? काय हाल केले शेतकऱ्याला? 2-2 हजार सोडलं हे केलं. 2-2 हजार पेटवायला सोडलं. द्या मालाला दर आहे का आमच्या काय? बर 2,000 गहू चालला. काय करावं लागेल? पुढच्या 400 काय आता काय सांगतात ना, पण 100% मोदी येणार. बर कसं काय म्हणतात? बघ की बर अरे समजायला पैसे वाटतंय ती म्हणल्यावर येणारच ना. बर लोकाला फक्त पैशाची गरज आहे. बर गरज कुणाला? या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला पण गरज कोणाची कशाची? आले का 2-2 हजार मोदी? महिना झाला येऊन, आले काय? महिना झाला. मोदी चांगला आहे का? तर कोण चांगला म्हणायचं कोणी वाईट म्हणायचं? बर कसं करायचे? कशा 2-2 हजार? तिकडे राम मंदिर बांधले. काय घंट्याच राम मंदिर बांधले? देशात जगात काय घंट्याचं राम मंदिर बांधले? काय शेतकरी राम मंदिराचा काय विषय? बर 2,000 द्यायला सांगतोय. केंद्र शासन आणि राज्य शासन किती टक्के जीएसटी घेते? 36% जीएसटी घेते. किती घेते? शेतकरी औषधांना 1 लाखाचा आणले. काय झालंय भाजपच्या काळात? कुठलं का हे तोटाच होतोय. व्याज सुद्धा पैसे निघत नाही. यावर्षी काय करायचं? काय झालं ते भाजप? काय झालं? काय विकास झाला? काय विकास झाला? काय कलम हटवलं गेले. आज तुम्ही काश्मीरमध्ये जाऊ शकत नव्हता. आज तुम्ही उघड चालू जाऊ शकता. इथं लागा अन्न खायची पंचायत आहे. काश्मीरला काय काम आहे पूर्ण देशाला एकत्र धरूनच कार्य करावं लागतं. 1 लाख रुपये भरल्यावर. बर आणि ते मोदी घंटा किती पैसे देतोय? 2,000 रुपये देतोय. ना तुम्ही वैयक्तिक तुमचा स्वतःचा भाजपने केलं, तुम्ही नाही. अहो बरोबर आहे. भाजपनं काय केलं? फक्त रस्ते वगैरे इकडे तिकडे केलं. पण शेतकऱ्यासाठी काय केलंय सांगायचं? बघा ना तुम्ही शेतकऱ्यासाठी करायला भाजपच्या काळात जो पक्ष मराठा आरक्षणाचं ही करेल, कुठला पक्ष मराठा समाजाला आरक्षण? नाही कुठलाही जो आमदार आहे आता जीव बारला कुठला का असं ना तो जो मराठा आरक्षणाची हमी देईल त्यालाच मतदान करणार. कोणी विरोध केला होता मराठा? कुठला ती कुठला का असं ना पक्ष, कुठल्याही पक्षाचा आमदार असू दे, तो जो मराठा आरक्षणाची हमी देईल ह्याची त्यालाच एकदा भाजप का काँग्रेस? आता काँग्रेस. का काँग्रेस? भाजप का नाही? भाजपने बेरोजगारी वाढवली ना. बर शेतकऱ्याला पैसे सोडते. काय करायचं? 2,000 रुपये. बर नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचे MH मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय. सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण असताना त्याच अनुषंगानं सोलापूर लोकसभेमध्ये खऱ्या अर्थाने एक चुरस बघायला भेटते. आम्ही यांच्याकडून या ठिकाणी कुठली कामं झाली, लोकांच्या काय समस्या आहे, लोकांचा कल कुणाला आहे, ह्या माध्यमातून आपण जाणून घेतो. लोकसभा कुठेही बोला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माढा असेल, सोलापूर असेल, ह्या लोकसभेमधील गावगावी जाऊन लोकांचा कल कुणाकडे आहे, लोकांच्या मनामध्ये काय खतखत आहे, त्यांच्या मनातील लोकसभेला दिलेला उमेदवार आहे का, गेल्या टर्मच्या खासदार निधीतून कोणत्या गावामध्ये काम झाले, विकास कामाला निधी आला का, हे सर्व प्रश्न आणि हे सर्व अडचणीला आपण एका थेट नागरिकांचे संवाद साधणार आहे. कुठलं सरकार मराठा आरक्षण दिलं? कुठलं हे बी तसलं जाय ते बी तसलं जाय. मग आता लोकसभेच्या दृष्टीनं कसं वाटते आता ह्याच्या आधीच्या खासदार निधीतून कुठल्या गावात काम झालं? खासदार आमच्या गावाला आलाच नाही. आलं नाही. हा बर पण आता बघू आता हितून पुढं कसलं येईल ती. आता माळशिरसचे आमदार त्यांना राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे सोलापूर. एकीकडे पण त्या शिंदे त्या काँग्रेस पुढे. आता बघू आता ही दोन्ही बी नवीन आहेत आमच्याकडं. हा आता प्रणित काय काम निधी नाही झाली तशी कामं झाली त्यांच्याकडून बी. असं काय कुठलं झालं नाही असं नाही. बर त्यांच्याकडून बी झालीत कामं, पण आता थोडं आरक्षणासाठी बाजू जरा त्यांनी बी घ्यावी उचलून. बर आमची काय दुसरी अपेक्षा आहे, त्यांच्याकडून देण्याचीच अपेक्षा आहे ना. बर खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या मुद्द्याला धरून खऱ्या अर्थानं मराठा समाज आणखी सुद्धा सरकारवर रोष आहे त्यांचा. आणखीन काय नागरिक आहे त्यांच्याशी जाणून बोला तरी सांगायचं काय तसं नाही हो, तेवढं धाडच करायला. लोकसभा लागली आहे, खासदारकीचं इलेक्शन. हां बरं. आम्ही खासदार आलता नाही? नाही आला. काय नाव आहे खासदार? पहिलं हे होता ना, कोण? काय नाव आहे? हे आता आम्ही परत बायला शिंदेला देणार ना. पहिल्या खासदारचं काय नाव आहे? ते काय आपल्याला माहित नाही होय. पण आता काय काँग्रेस का भाजप? आता हे आम्ही सुशील कुमार शिंदेला देणार आहे मत. भाजपला का नाही? काम नाही ते. हा कुठं कामच केलं नाही त्यानं. कसं काम 2-2 हजार सुटते, एवढं रस्ते केले तर देश नाही. हा मग होय. कसं काय राहणार नाही झालं नाही. खरं का भाजपला मत नाही म्हणायचं? नाही नाही का किंवा आमचा विरोध आहे. काय झालं? विरोध
सांगा की कशा पाहिजे काय कुठली कामच करत नाही तिथे. लोकसभा लागली आहे कसं आहे भाजप पुन्हा एकदा भाजप का काँग्रेस आता काँग्रेस का काँग्रेस आहे भाजप का नाही भाजपने बेरोजगारी वाढवली ना. बर शेतकऱ्याला पैसे सोडते काय करायचं 2000 रुपये. बर काँग्रेस म्हणजे परिणिती शिंदे राम सातपुतेचं काम चांगलं जाईल काँग्रेस किंवा वंचित. वंचित काय बरं बरं वंचितचं आणखीन काय त्यांना जागा दिली नाही नाही देऊ त्यांची स्वतंत्र लढती ती. बर स्वतंत्र लढती त्याला काय. पण कारकिर्दी चांगली आहे हो. म्हणजे कसं आहे भाजप चांगलं आहे चांगली आहे भाजपची म्हणजे रस्ते झालं प्रत्येक ठिकाणी नियोजन केलंय मोदी सरकारनं. चांगलं नियोजन आहे त्यांचं भाजपचं. हा आतापर्यंत म्हणजे सुनील बापू जाधव. लोकसभा लागली सोलापूर एका बाजूला प्रणिती शिंदे एका बाजूला आमदार राम सातपुते कसं यावर्षी खासदारचं काय काम होते सोलापूरला बीजेपीनं काय घंटा केलंय. हां घंटा काम केलंय बीजेपीनं. बरं काय हा शेतकऱ्याला एवढं बघलं 2000 कशा 2,000 तिकडे राम मंदिर बांधले काय घंट्याचं राम मंदिर बांधले. देशात जगात नाव काय घंट्याचं राम मंदिर बांधलं. काय शेतकऱ्या राम मंदिराचा काय विषय. बरं 2000 द्यायला सांगतोय केंद्र शासन आणि राज्य शासन किती टक्के जीएसटी घेते. हं किती 36% जीएसटी घेते. किती घेते. शेतकरी औषधांना 1 लाखाचं आणल्यावर किती टक्के जीएसटी होते. 36,000 वजा होते ते 1 लाख रुपये भरल्यावर. बरं आणि ते मोदी घंटा किती पैसे देतोय 2,000 रुपये देतोय. बदल आहे का काँग्रेस का भाजप काँग्रेस का भाजप आता काँग्रेसलाच होणार आता ना. काँग्रेस भाजप का नाही बघू आता काय होईल ते आता काय. होय खरं आहे काय काय ना काय करता मला भाजपला नाही म्हणता काय बरं तापली आता ती शेतकऱ्याचं बाग हाल करत असेल तेव्हाच नको म्हणत असतं. काय हाल केलं शेतकऱ्याला 2,000 सोडलं हे केलं 2,000 पेटवायला सोडलं त्या मालाला दर आहे का आमचा काय. बरं 2,000 गहू चालला हां काय करावं लागेल त्याला मग शेतकऱ्याला. मग ह्या वर्षी काय बदल आहे काय मग काय ते काँग्रेस हां बरं कशालाच दर नाही कुठल्या ह्याला. 2,000 रुपये सोडलं हां बरोबर आहे. ती बी मला मिळलं नाही ते प्रकार मिळणाराला मिळले तर बरं पण मला अजून मिळलं नाही ते. जगात नाव गाजवलं म्हणते मोदी देशाचं देशाचं नाव गाजवलं आता रोखला मी दाखवतो माझं नाव का आलं नाही ते मला का मिळलं नाही ते पैसे. बरं सांगाय तुमची काय समस्या आहे सांगाय काय कशा काय कशात अडचण आहे माझं सगळं आहे. मी सगळ्याला पैसे मिळतात पण मला का मिळत काय नाही. मिळत नाही तर कोणाला हां बरं सगळं माझं वाक्य आहे. तुमचं काय बरोबर तुम्ही लिहूनच पाठवत नाही सगळं ते बघ आता 4 वर्ष झालं मी पाठवतोय बरं मला आलंच नाही ते पैसे. का आलं नाही ते एवढं म्हणते शासन आम्ही शेतकऱ्याला देतो मग तुमच्या पत्र आलं नाही ते आलंच नाही ते. बरं काय म्हणते आता पैसा नाही 2,000 पूर्ण भाजप सरकार म्हणते शेतकऱ्याला 2,000 सोडलं ह्यांना आलं नाही खरं आहे 2 काय करता हो 2 देते 10 घेते आमच्याकडून. बरं मग ज्येष्ठ त्यांनी किती वाढवले हां त्यामुळे भाजप नाही यंदा का नाही काँग्रेस हातच बरा आहे काँग्रेसचा. बरं हां म्हणजे आता पण ते शिंदे आहे प्रणिती शिंदे बरं दुसरा इलाज नाही प्रणिती शिंदे शिवाय. भाजपने केलंय काय कायच केलं नाही भाजपनं ना. रस्ते केलं एवढं केलं काय केलंय स्वामी आले आमच्याकडे बघाय तर स्वामी आला नाही ते आले कुठले गावात माणसाला विचारा. बरं स्वामी तिथून काय कामं झाली ते स्वामी आलाच नाही त्या गावाकडून कामाचा विषय कुठं आहे बरं बघितलं नाही स्वामी आम्ही कसला आहे ते सुद्धा. बरं हां तेच घे स्वामी आम्ही बघितलं सवय नाही त्यामुळे काही विशेष नाही एवढं ना. मोठं राम मंदिर बांधलं अहो राम मंदिर बांधलं मग का शेतकऱ्याचा रोजगारदारी काय फरक पडला का. हां शेतकऱ्याला कष्ट करावं लागणारच आहे रोजंदारीला रोजगार जावं लागणारच आहे. काय कुठला रोजगार आणला काय केलं काय ना. राम मंदिर बांधून काय विषय राम मंदिर काय विषय आहे काय नाही ना. राम मंदिर बांधलं मी त्यांनी काय 1,000-2,000 लोकांना काम दिले ना नाही ना. पण त्यांना त्यांना कामच दिलं नाही कोणाला त्यामुळे काय विषय दिला नाही ना. आणि त्या स्वामीचा आमचा विषय बी आला नाही काय. काँग्रेस बरं आपला हात एक ज्या वेळेस BJP सरकार सत्तेत आलं 2014ला त्यावेळी तरुणांची कल जादा असल्यानं तरुणांच्या बदलल्यानं BJP सरकार सत्तेवर एक तरुण म्हणून काय वाटतं ह्या वर्षी खऱ्या अर्थानं आता सुद्धा तरुण वर्ग संख्या वाढलेली आहे तरुणाचा कल कसा आहे आता तरुणाचा कल हा बीजेपीकडेच पडणार आहे ह्या व्यवहारीनं. कारण आंतरराष्ट्रीय आणि आपल्या जे देश पातळीवर जे कार्य आहे भाजपाचं ते भरपूर प्रमाणात झालेलं आहे. असं कोणत्या सरकारनं आजपर्यंत एवढे निर्णय घेतला नाहीत ते भाजप सरकारनं घेतलं. 370 कलम असेल राम मंदिर असतात आणि बाहेर आपलं जे बाहेरच्या देशात जे आपल्या आज हे निर्माण झाले
ते आजपर्यंत कुठं झालं 2014 यात काय होतं आपल्या देशाचं आज काय तर आहे ना आपल्या देशाचं नाव आहे शेतकरी वर्ग का नाराज आहे खरं शेतकऱ्यांना कसं वाटतं प्रत्येकाला काय वाटतंय माझा स्वतःचा वैयक्तिक हे झाला पाहिजे काय विकास झाला पण एवढं मोठा देश सांभाळायचा म्हणलं प्रत्येक वैयक्तिक कुणाला हे होत नसते विकास फास्ट होत नसते पूर्ण जनतेला सहकार्य एकत्र धरूनच करावं लागतं ना विकास झाला म्हणते भाजप काय झालं काय विकास झाला काय विकास झाला कलम हटवलं गेले आज तुम्ही काश्मीरमध्ये जाऊ शकत नव्हता आज तुम्ही उघड चालू जाऊ शकता काश्मीर इथं लागा अन्न खायची पंचायत आहे काश्मीरला काय काम आहे पूर्ण देशाला एकत्र धरूनच कार्य करावं लागतं ना तुम्ही वैयक्तिक तुमचा स्वतःचा भाजपनं केलं तुम्ही अहो बरोबर आहे भाजपनं काय केलं फक्त रस्ते वगैरे इकडे तिकडे केलं पण शेतकऱ्यासाठी काय केलंय सांगायचं बघा ना तुम्ही शेतकऱ्यासाठी करायला पाहिजे ना काय ते आता ही रस्त्याला एवढा जे खर्च केला ह्यातला थोडाफार निधी अजून हे करून जर नद्या बिद्या जर जोडल्या तर शेतकऱ्याचा दुष्काळ कायमचा हटेल ना आता बघा तुम्ही कित्येक भागात पाणी आहे का प्याला टँकर चालू आहेत आता पाण्यात सध्या मार्चमध्ये अजून किती दिवस जायचं ते बघा चित्राबाई पाण्याची आपदा आहे दुष्काळ आहे काय कसं लोकसभेला एका बाजूला काँग्रेसमध्ये दोन्ही विधान उमेदवार आहेत एका बाजूला राम सातपुते एका बाजूला प्रिमताई शिंदे भाजपच्या काळात जो पक्ष मराठा आरक्षणाचं ही करण कुठला पक्ष मराठा समाजाला आरक्षण नाही कुठलाही जो आमदार आहे आता जिओ बारला कुठला का असताना तो जो मराठा आरक्षणाची हमी देईल त्यालाच मतदान करणार कोणी विरोध केला होता मराठा समाजाला? कुठला ती कुठला का असताना पक्ष कुठल्याही पक्षाचा आमदार असू दे तो जो मराठा आरक्षणाची हमी देईल ह्याची त्यालाच मतदान करणार कुठलाही पक्ष असो तो कुठलाही आमदार असो कुठल्याही पक्ष त्याला करणार ह्या वर्षी आता सोलापूर काँग्रेस का भाजप काय नाही जो कुठलाही आमदार असो तो मराठा समाजाचं आरक्षणाचं ही करण त्याला आपण मतदान करणार खऱ्या अर्थानं तळतपता मराठा समाजाच्या आणखी सुद्धा सरकारवर नाराजी दिसते बोलता काय काय का भाजीला मग कुठलं तर कुठलं जात नाही ऐकत नाही हे कुठलं ऐकतंय किती लाईफ आता 10ला 2 लावले तर घे नाही ते विकास झालाय भाजपच्या काळात कुठलं का हे तोटाच होतोय व्याज सुद्धा पैसे निघत नाही यावर्षी काय करायचं आता एक वेळ प्रिमताई शिंदे त्या महाविकास काँग्रेसमध्ये एक राम सातपुते दोन्ही बी आमदार काय जायचं महाविकास आघाडीकडे आपलं या वर्षी जरा बदल करायचा 2-2 सोडले ते घे बरोबर आहे पण काय आता खताला GST आहेच घे तर वर्षाला आमचं जवळजवळ 60-70 हजाराचं खात होतं त्यात जातेच घे यावर्षी काय बदल आहे ना बदल करा काय काम माहिती का खासदार केव्हा आम्हाला दिसलाच नाही इकडे एकदा तेवढा पहिल्यांदा सुरुवातीला आलेलं त्याच्यावर आलाच नाही बदल करणार आहे म्हणा बदल करायचा कशाबद्दल आहे लोकसभा लागली इलेक्शन लागते काय आम्हाला काय जमीन का जागा का काय रोजगार करून खातोय काय सांगा तुम्ही आता भाजपचा काळ बघितला आम्हाला तसलं मत बी नाही काय बी कळत बी नाही मग टाकलं नाही कोणाला नाही तर मी काय शेतकरी आहे का शेतकऱ्याला ऊस जायच्या त्याच्या नादानं मत असते म्हणून आम्हाला काय त्यातलं रोजगार करा आहे कामावरून रोजगार नाही निवडणूक आता तुम्हाला मत आहे काय कारखाना आहे का तुम्हाला मत काय मला काय कळत नाही त्यातलं काहीच कळत नाही भाजप मोदी तर माहित आहे नाही तसलं काहीच माहित नाही काही कळत बी नाही माहित बी नाही इंदिरा गांधी तर माहिती होती इंदिरा गांधी गेली मरून तिच्या टायमाला तवायानं इंदिरा गांधीचा विकास झाला तवा काय नव्हता भाव हो इकडे नाव सांगा काय सांगू लोकसभा चालते ह्या पंचवार्षिकला किंवा ह्या सोलापूर लोकसभेला खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा भाजप सत्तेवर आणायचं काय करा तरुण म्हणून काय वाटतंय आमच्या मते तर मोदीने चांगली कामं केली आहेत त्यामुळे काय काम केली सगळे रोडची कामं केली आहेत बरं आणखीन काय विकास तरी आणखी काय सगळा विकास भारताचा चालू आहे लोक म्हणतात भाजपचं काम नाही ते हे नाही शेतकरी वर्ग नाराज आहे शेतकऱ्याला काय रेट तेवढा कमी दिसतोय रेट कमी जास्त होतोय बाकी काय सगळं यावर्षी पुन्हा भाजप सत्ता दिली का भाजप 90% तर गॅरंटी आहे माझी काँग्रेसचं काय तसं हे नाही आणखी त्यामुळे
राहुल गांधी तरुण आहे ती आता राहुल गांधी चालू आहे त्यांची. राहुल गांधी चर्चा कमी आहे थोडी. त्यांच्याशी आपण विचारपूस करणार आहे. ह्या बाजूला जरा वयस्कर मंडळी आहे. ह्याने काँग्रेसचा बी काळ बघितलाय, भाजपचा बी काळ बघितलाय. कुठल्या काळात तसं काय कळत नाही हो मला. काय काँग्रेसचा काळ बघितलाय? काँग्रेसचा काय न कोणत्या भाजपचा काय करा ते काय कळत नसते आपल्याला हो त्याचं. ह्या वर्षी आता सोलापूर लोकसभा लागली. काय करायचं? भाजपा शिवकुमार शिंदेची मुलगी आहे. मग ती त्या मुलीला ते म्हणले आपल्या इथे म्हणते ती. हां भाजप का नाही? भाजप काय नाही म्हणते, कोण म्हणते काँग्रेस द्या म्हणते, कोणाला काय सांगा मिळेल. विकास झाला, शेतकरी समाधानी आहे का? शेतकऱ्याला सांगतोय तुम्हाला. ह्यांच्यावर घ्यायचं खरं काय तुम्ही आता काँग्रेसचा बी काळ बघितलाय, भाजपचा बी काळ बघितला. कुठल्या काळात? भाजपचं वेगळंच गाणं आहे आणि काँग्रेसचं वेगळंच गाणं आहे. काँग्रेसनं आतापर्यंत काय केलंय? हां भाजपने सगळं फॅसिलिटी शेतकऱ्याला द्यायला आलाय. समाधान मानायचे ह्यातच. काय दिले फॅसिलिटी? आता काय पेन्शिल चालू केली शेतकऱ्याला. अजून काय पाहिजे? पेन्शिल चालू केली. अजून अनेक हिरीसाठी म्हणा, ह्याच्यासाठी म्हणा, त्याच्यात अनुदान आहे. विकास केलाय देशात? विकास केलाय हो विकास झालेला आहे आपल्या. काँग्रेसच्या बी काळात झालता. काँग्रेसनं काय केलं? आणीबाणी मागं तुला तू किती वय किती आहे तुझं? आम्हाला आणीबाणी काय नाही बारकावता. वय किती आहे तुझं? 20 आहे. दुष्काळात होतं का? नाही. हां 2004ला जन्म आहे आमचा. दुष्काळ आणीबाणी 72चा दुष्काळ यंदा विचारा. त्यावेळी काँग्रेसने काय केलं नाही मदत? काय केलं? काय केलं ना तो काय आणीबाणी काय? बरं अहो जप्ती येत होते त्या टायमाला ते पुढारी लोक पळून जायचे. बरं ने नाही का जाऊ द्या भांडी कुंडे नेत होते. हां म्हणजे आता ती काळ राहिला नाही. ते न काळ नाही राहिला. ह्या वर्षी आता हे भाजपनं जरा फॅसिलिटी चालू केलेली त्याच्यामुळं जरा त्याच्याकडे बदल करायचा ह्या वर्षी. आता काय बदल करायचा सांगा तुम्ही गॅरंटी देणार आहे का? बरं तुम्ही जर सांगा शेतकरी भाजप काँग्रेस आता? आम्ही भाजपचा आहे. एमएच मराठी तुम्हाला विचारा आलोय भाऊ किती आहे तुमच्या वांग्याला? तुम्ही आता जुनी माणसं आहे. तुम्ही भाजपचा बी काळ बघितलाय, काँग्रेसचा बी काळ बघितलाय. कसं आहे म्हणजे कुठलं भारी वाटतं सरकार? सरकार आपल्याला काँग्रेसच चांगलं होतं. बरं काय भाजप काय काय शेतकरी काय भाजप शेतकऱ्याला कुठल्या मालाला भाव नाही गे. जीएसटीने समजा वाढवले गे. आता सोनं 70,000वर गेले. बरं 2,000 सोडले की आणखी काय? कशाला 2,000 काय करायचं त्या 2,000? इतर म्हणते आता भाजपला आम्ही टाकणार, काँग्रेसनं काही विकास केला नाही. काय काँग्रेसनं चांगलं चालवलं होतं राज्य. इंदिरा गांधीनं कसला काळ काढला. 72 सालाला किती लोक सांभाळले. जनतेला चांगलं केलं. आता नाही काँग्रेस भाजप. आता भाजपमध्ये काय कुठली सुखसुया जनतेला काय दिली नाही की शेतकऱ्याला. तिकडे राम मंदिर बांधले मोठं. अहो राम मंदिर बांधलं, चांगले कामं चांगली आहे ती काय होणारच होती की. पण बाकीचं ह्याला साथ द्यायला पाहिजे ना शेतकऱ्याला. शेतकऱ्याचं अहो काय करतात? तिकीट घेतलेलं बरं. मी अजून बघा तिकीट काढून जातो. माझं 70 वय आहे. अहो मी अर्ध्या तिकिटानं गेलोच नाही मी. लोकसभा लागली सोलापूर देशात. एका बाजूला काँग्रेस आहे, एका बाजूला भाजप आहे. बरं मी आता इथला नाही. काय सोलापूर लोकसभेत तरी आता कसं होईल तरी आता? तसं काय मी सांगू आणि मला त्यातलं काय लय ज्ञान नाही भाई. भाजपने विकास केला, शेतकऱ्याला 2,000 सोडले. आता सरास समजाचा कल तर मोदीकडे. बरं मोदी झालं का 400 पुढे? 400 काय त्यात काय सांगता येत ना, पण 100% मोदी येणार. बरं कसं काय म्हणतात? बघ की. बरं अरे समजायला पैसे वाटतंय ती म्हणलं येणारच ना. बरं लोकाला फक्त पैशाची गरज आहे. गरज कुणाला? हे म्हाताऱ्या माणसाला पण गरज कोणाची कशाची? आले का 2,000 मोदी? महिना झाला येऊन. आले काय? महिना झाला. मोदी चांगला आहे का? तर
कोण चांगला म्हणायचं कोणी वाईट म्हणे. बर कसं करायचं या वर्षी आता हा काय करायचं आता काय करे एकीकडे सुशील कुमार शिंदेची मुलगी आहे बर काँग्रेस कुठं आता तुम्ही काँग्रेसचा काळ बी बघितलाय भाजपचा काळ बी बघितलाय कुठलं सरकार चांगलं वाटतंय बघू आता आपल्या पुढच्या पुढं आता सांगून काय हो बर ऐन टायमाला घोटाळा होत असतो तसं सांगता येत नाही जनतेचं काय सांगता येत नसतं ऐन टायमाला इकडे बी जनता सर्कल काय सांगता येत तर ऐन टायमाला होत असतं जेव्हा समजा रंगात येईल तेव्हा सुद्धा फरक पडतो. खऱ्या अर्थानं या लोकसभा कुठेही बोलायच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकसभेत ज्या सोलापूर लोकसभा किंवा माढा लोकसभा असेल त्या अंतर्गत येणाऱ्या गावांच्या गावात जाऊन त्या लोकांच्या प्रश्न जाणून घेतो. लोकसभेच्या माध्यमातून त्यांच्या पसंतीचा उमेदवार आहे का, त्यांच्या माध्यमातून गावात किंवा तालुक्या ठिकाणी कुठली विकास कामाला निधी आला आहे का, हे सर्व जाणून घेत असताना खऱ्या अर्थाने ह्या लोकसभेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत. त्या खऱ्या अर्थाने येणाऱ्या लोकसभेला एका बाजूला सोलापूर लोकसभेला 3 वेळा सोलापूरमध्येचे आमदार प्रणिताई शिंदे असतील, एका बाजूला माळशिरसचे राम सातपुते. सोलापूरमध्ये ह्या वर्षी कसं वातावरण बनणार, कोण सोलापूरमध्ये कोण बाजी मानणार ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच कळेल. खऱ्या अर्थानं ही लोकसभा सोलापूरच्या लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं चुरलेला 2 टर्म भाजपची सत्ता असताना पुन्हा एकदा या सोलापूरमधली जनता भाजपला पुन्हा एकदा संधी देणार का पर्याय आपला निवडणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सारंगी महाराजांसह मी अमर गायकवाड.